विदर्भ आणीबाणीच्या काळातही विदर्भातील जनतेने काँग्रेसला साथ दिली होती, पण भाजपने मागच्या 10 वर्षात विदर्भात आपली पाळंमुळं भक्कम करण्याचा प्रयत्न केलाय। पण लोकसभेला मात्र भाजपला 10 पैकी 2च जागांवर विजय मिळवता आला। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपसाठी विदर्भातील समीकरण जुळवून आणण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री मोदी विदर्भाच्या मैदानात उतरतायत अशी चर्चा सध्या सुरू आहे। या चर्चांमध्ये काय तथ्य आहे आणि असेल तर भाजपला याचा फायदा होऊ शकतो का, हेच पाहूयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा। विदर्भात कुठल्या मतदारांची भूमिका निर्णायक आहे? विदर्भाचं राजकारण शेतकरी, दलित आणि आदिवासी मतदार ठरवतात। विदर्भात दलित समुदाय मोठ्या संख्येने आहे। दलित मतदारांची भूमिका महत्त्वाची असते। महाराष्ट्रातील आंबेडकरवादी पक्षाचा मोठा जनाधार विदर्भात आहे। विदर्भातील अनेक जागांवर दलित मतदार 23 ते 36% घरात मानला जातो। रामदास आठवले यांना सोबत ठेवण्याचा भाजपला इथे मोठ्या प्रमाणात फायदा होतो। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षण हे मुद्दे उचलले आणि या 2 मुद्द्यांचा आधार दलित समुदायाला आपल्या सोबत आणण्यात ते यशस्वी ठरले। याच आधारावर निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्लान आहे, पण राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या वक्तव्यामुळे काही प्रमाणात येथील दलित, आदिवासी आणि आंबेडकरवादी समुदाय काँग्रेसला नाकारण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण लोकसभेच्या निकालात विदर्भात भाजपचं टेन्शन मोठ्या प्रमाणात वाढवलंय। याच ठिकाणी काँग्रेसला आशेचा किरण दिसतोय। भाजपला काही नेते सोडून जात आहेत। विदर्भातील नेते गोपाळदास अग्रवाल यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। भाजपसाठी हा एक मोठा झटका आहे। त्यामुळे झालेला एकूणच डॅमेज पाहून प्रधानमंत्री मोदी वर्ध्यातून विदर्भाच्या जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न स्वतः मैदानात उतरून करतायत असं दिसतंय। लोकसभेला भाजप बॅकफूटवर। 2024 लोकसभा निवडणुकीत विदर्भात लोकसभेच्या 10 पैकी फक्त 2च जागांवर भाजपला विजय मिळवता आला। काँग्रेसने 5 जागा जिंकल्या। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली, तर भाजपचा सहकारी असलेल्या शिवसेनेचा 1 खासदार निवडून आला। 2019च्या तुलनेत काँग्रेसने 4 जागा जास्त जिंकल्या। भाजपला 3 आणि शिंदेच्या शिवसेनेला 2 जागांवर नुकसान झालं। याआधी विदर्भावर पकड मजबूत करण्यासाठी भाजपने इथे जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला होता। विदर्भातून विधानसभेच्या एकूण 62 जागा येतात, त्यात 44 जागा भाजपने जिंकल्या। शिवसेनेने 4, काँग्रेसने 10, एनसीपीने 1 आणि बाकींनी 4 जागा मिळवल्या होत्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भातून 29 जागा जिंकल्या होत्या। शिवसेनेने यावरही 4 जागा मिळवल्या। त्यावेळी काँग्रेसला 15 आणि एनसीपीला 6 जागा मिळाल्या होत्या आणि बाकी 8 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे विदर्भात भाजपच्या मागील 10 वर्षात सर्वाधिक जागा आल्या होत्या। महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भाचं स्थान नेहमी महत्त्वाचं राहिलंय। स्वातंत्र्य काळापासून विदर्भावर काँग्रेसची मोठी पकड आहे। इथे स्वतःची पाळंमुळं रोवण्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करावा लागलाय। आणीबाणीच्या काळातही विदर्भ काँग्रेसकडूनच होता, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातूनच येतात। त्यामुळे भाजपसाठी विदर्भाचं राजकीय महत्त्व खूप आहे। अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्या मिस होऊ नयेत म्हणून सरकारनामाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।